यावर्षी तो गप्प बस का नाही मयुरेश काय नाही जरा यावर्षी म्हटलं हा पण काही एक असा नाट्यपूर्ण पॉज आहे की काय की पुढच्या वर्षी काहीतरी छान हे करायचं क्षणभर की आम्ही नेहमी वाट बघायचो की यांचं सबकू चाकटे कधी येत आहे. म्हणजे मागे उभं राहून सुद्धा मला आठवतंय लोक कामावर येतात तिथे थांबायचे फुल सगळं भरलेलं असायचं सगळ्या आणि उभं राहिलेले लोक आणि सबकू चाकटे शेवटी व्हायचं आणि तुमचं ते प्रहसन की ज्याच्यामध्ये अश्विनी पराग आणि तुमची सगळी घरचीच मंडळी असायची तर त्याची जरा थोड्या एक दोन आठवणी सांग आपल्याला वेळ. हां पण तरी सुद्धा पाहिजे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं विसरण्यापूर्वी कारण हा कार्यक्रम अगदी इम्प्रॉम्प्टूच फार काय अगदी प्लॅन करून केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये एक सांगते करोनामध्ये सुद्धा 2020 आणि 2021मध्ये आपल्या गणेशोत्सवात खंड पडू दिला नाही आणि ते काम मयुरेशने केलेलं आहे. आश्चर्य वाटते एवढ्याच उत्साहात ऑनलाईन गणेशोत्सव त्यांनी केला. खरंच मयुरेशचं टाळ्यांनी कौतुक करूया. तर तो सांगेल आधी सबकू चाकटे म्हणजे एकदम किस्से तरी सांग गंमत किस्से सांगतो की जनरली आता इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की लोकांची अशी कॉमेंट येते की तुमचं बरं आहे राव तुम्ही आदिवासी नाटक बसवता दुसऱ्याशी करता. ही कॉमन कॉम्प्लिमेंट आहे किंवा कॉमेंट काही म्हणा तर तशी परिस्थिती नसते. आम्ही जवळजवळ 1.5 महिना प्रॅक्टिस केल्यानंतर ती जी काही सहजता येते ना ती लोकांना आवडते. माझं लेखन काय फार भारी आहे की आमचे विषय खूप काही गंभीर असतात असं मुळीच नाही. पण एकूण जो प्रेझेन्स आमचा असतो तो लोकांना आवडतो किंवा आनंदही वाटतो. हे त्यामागचं खरं यश आहे. पण त्याने गमती खूप असतात. एकदा असं झालं की स्टेजवरती हँडसम नाटक होतं आणि तो पूर्ण सस्पेन्स होता. त्यात मी आणि पराग एका बाजूला वर्सेस अश्विनी असा तो सगळा प्लॉट व्हायचा. ती चोर वाटते तर आम्ही चोर वाटतो मग ती पोलीस वाटते मग आम्ही पोलीस वाटतो असं सगळं होतं. आणि सगळ्यात शेवटचा क्लायमॅक्स होता की मी इकडे परत त्या कॉर्नरला आणि आम्ही दोघं पिस्तूल काढून तिच्यासमोर असं रोखतो. तर नाटकाच्या आधी घाईत मी माझं पिस्तूल घेतलं नाटक सुरू झालं आणि मला आठवेच ना की परागने घेतलं की नाही. म्हटलं जर क्लायमॅक्सला मी काढीन तो काय करणार तिथे. तर जनरली आम्ही असं एका दिवशी उभे राहतो नाटक करताना की लोकांना दिसावं म्हणून. मग त्या नाटकात मी मागं गेलो आणि मी दर 2 दिवस परागकडे बघतो. बरं परागला कळलं नाही की डायलॉग तिच्या बाजू तिच्या विरुद्ध आहे तिच्याकडे बघून बोलायचं तो माझ्या कशाला बघतोय सारखा माझं काही चुकतं आहे का. पण मला ते दिसतंच नाही पिस्तूल आणि सगळ्यात शेवटी तरी काढलं तेव्हा माझा जीव खुश झाला की बाबा आहे पिस्तूल आहे. दुसरं नाटक होतं dignity.com. तर माझी एक्झिट झालेली असते अश्विनी आणि पराग त्यांचे डायलॉग असतात. तर पराग ती डायरेक्ट 3 पानं काढली आणि त्या सगळे रेफरन्स पुढचे होते. डायरेक्ट मग शेवटचे 2 पानावर नाटक आलं. अरे म्हटलं नाटकात शेवट करायचं कसं लोक मारतील म्हणलं. माझी एंट्री नसताना मी एंट्री घेतली. हां आणि जो काय त्याचा क्लू विचारला होता ना तो त्याला मीच सांगितलं अरे ते असं असं काहीतरी होतं ना रे काहीतरी. मग त्याला कळलं की हां आपण टीम म्हणून पुढे गेलोय. पण मग ते परत लिंक लागली. आता हे जी ॲडजस्टमेंट आहे ना ही आम्ही कोणाला कळत नाही हे आमचं यश आहे खरं म्हणजे की आम्ही काय उलटं वाटतं करतो. घरातले सगळेजण एकमेकांना सांभाळून एकदा असं झालं की आमचं प्रॅक्टिसच्या वेळेला घरी इकडनं एंट्री इकडनं यायचं ठरलं होतं. नाटकात बरोबर उलटं झालं. कसं झालं काही आम्हाला दोघांनाही कळलं नाही. पण ही सगळे ॲक्शन बदलले आमच्या. मग सगळं तिथे आलेलं आम्ही ऑन स्टेज ॲडजस्ट करत गेलो. दुसरे आरोप आमच्यावर होतो की तुम्ही तिघंच करता आम्हाला घेत नाही. हां आता हे आरोप आहे की कौतुक मला माहीत नाही मी कौतुक म्हणून घेतो. ते अनुभव होता यांना तुपती होती वगैरे का सांगतो काय घेत नाही आम्ही. ऑल इज नाटक होतं आणि त्यात अमोल देशपांडे होता. त्यावेळेला पराग कांचनच्या दोघांच्या नोकऱ्या परागची फिरती चालू होती. आम्हाला तिघांना वेळ मिळायचा नाही प्रॅक्टिसला. म्हणजे सकाळी मी आणि पराग प्रॅक्टिस करायचो कारण तो 10 निघायचा म्हणून. सकाळी अश्विनी 8लाच जायची वाघोलीला. संध्याकाळी ती आल्यानंतर मी आणि तिची प्रॅक्टिस घ्यायचो अश्विनीची. आणि अमोघला दुपारी वेळ असायचा 3:30 वाजता तो दुपारी यायचा. म्हणजे सकाळी मी आणि पराग मी आणि अमोघ दुपारी संध्याकाळी मी आणि अश्विनी आणि तन्मय वेळेचा म्युझिकर होता. तुम्हाला खोटं वाटेल हे मी तुझ्यासाठी खोटं बोलतो असं वाटेल. आम्ही 4घं एकत्र स्टेजवर आहोत आणि तन्मय आहे. एकूण म्हणजे सगळी टीम अशी आमची पहिली प्रॅक्टिस स्टेजवर झाली.
कधी कळलं नाही कोणाला. आणि आमच्याच वेळा जुळत नाही तर मी लोकांना काय सांगू, असं तो एक मुद्दा आहे. बाकी आणि ह्याचे अंडरस्टँडिंग आहे ना की वेगवेगळं करू पण इथं करताना सगळं आता जरा करोनामध्ये गणेशोत्सव ही फारच वेगळीच कल्पना, युनिक आहे म्हणजे युनिक होती. ते खरं का आपण निमित्त असतो. त्याशिवाय ब्रह्मोत्सव झाला नसता ना, 2 वर्ष खंड पडला असं तर नाही का माहित नाही, पण मला असं वाटलं की कोरोना सण काय झालं, गणपती झाला पाहिजे. काही काय असतं ना, काहीतरी मार्ग काढूया. त्याला प्रशासक होते, त्यांना जाऊन भेटलो मी. तरी काहीतरी काय इथं बाहेर काय वातावरण आहे म्हटलं, हो तुम्हाला मी लेखी त्यांना मी अर्ज केला आहे त्यावेळेला की आम्ही ज्या स्पर्धा घेऊ त्याकरता एकही माणूस स्वतःच्या घराच्या बाहेर पडणार नाही, हे मी लेखी दिलं होतं. हां, तर मग तुमची हरकत नाही. दुसरा मुद्दा की कार्यक्रम जे आहेत त्याकरता इथे अख्ख्या या संकुलात कोणीही एकत्र येणार नाही. तरी तू कसं करणार, तुम्ही कसं करणार म्हणजे आम्ही आमचं बघू, तुमच्या तर कानावर घालतोय, बाकी काही नाही. मग आपण ऑनलाईनच्या स्पर्धा घेतल्या, चित्रकला, मेहंदी, निबंध, प्रत्येकाने घरात चित्र काढायचं, ते शूटिंग करायचं, ते ऑनलाईन पाठवायचं. ते ऑनलाईन तसं व्हॉट्सअपवरनं परीक्षाकडे गेलं. परीक्षकांनी त्या चित्रांचं परीक्षण करून ऑनलाईन रिझल्ट पाठवला, त्यांचं मनोबल पाठवलं. असं आपण सगळ्या स्पर्धा घेतल्या, चित्रकला घेतली, मेहंदी घेतली, निबंध घेतली. त्याचबरोबर यापूर्वी कधीही न झालेल्या स्पर्धा, गणेशोत्सव सजावट पहिल्यांदा घेतली आपण, त्यानंतर मोदक करणे घेतली, ट्रेजर हंडी तर धमाल आणली की प्रत्येक घर इन्व्हॉल्व झालं. हे सगळे ऑनलाईन सिस्टीम त्याला आपण बसवली आणि कोणी एकही व्यक्ती घराच्या बाहेर न पडता त्यात सहभागी झाले. आपण प्रश्नोत्तर कार्यक्रमांचा तर आपण इथे हॉल घेतला भाड्याने घेतला या मयूर कॉलनीमध्ये सहस्त्रबुद्ध्यांचा. तिथे काय केलं मग की ज्यांचे कार्यक्रम आहे, शूटिंग करायचं आहे, त्यांना ठराविक वेळ दिली, स्लॉट 7 ते 8. बॅनर अजेंडाचा दिसत नाहीये म्हणजे ते तुम्ही कुठेतरी त्याच्या हॉलमध्ये दुसरीकडे 7 ते 8 एक ग्रुप, 8 ते 9 दुसरा ग्रुप. त्यावेळेला फक्त तो ग्रुप असेल, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग राहील, गर्दी काढली जाईल. त्यांचं सगळं शूटिंग केलं आपण आणि ते सगळं शूटिंग, एडिटिंग, त्याची लिंक तयार करणं यात खूप मोठं काम केलं. ते कुणाल शहा, अश्विन रानडे आणि तन्मय वेळणकर या तिघांच्या शिवाय हे झालं नाही. अश्विन रानडे आणि कुणाल शहासाठी टाळ्या पण ती जी आपण शूटिंग केलं त्या ठिकाणी, त्याला जी सिस्टीम आपण इथं वापरायचो तीच सिस्टीम तर आपण उपलब्ध करून दिली. जे लाईट्स आपण इथं वापरायचो तेच तिथे पण आपण लावले होते, जेणेकरून कुठलाही सेटअप आपण डिस्टर्ब केला नाही. आणि 8 दिवसाचं जसं इथे करतो ना, तसं आपण 8 दिवस ऑनलाईन गणेशोत्सव केला, प्रवचन करून ऑर्केस्ट्रा केला, आपल्या लोकांचा 2 गाण्याचे कार्यक्रम केले, प्रवचन केलं, केला. त्यामुळे ते प्रचंड एक मोठं समाधान आहे की त्या काळात प्रत्येक वर्षी अख्ख्या पुण्यामध्ये असा गणेशोत्सव कुठेही झालेला नाही. अगदी ते अजेंडा जवळजवळ रोजचे 900 ते 1000 लोक बघायचे. खरंच युट्यूबमध्ये कळतं 900 ते 1000 लोक. आणि आता जर फायदा कळतोय की ऑनलाईन असल्यामुळे आजही ते सगळे कार्यक्रम युट्यूबवरती उपलब्ध आहे. जे पुण्याबाहेरचे लोक त्यांनी पण लाईव्ह पाहिले. असं सगळं झालं. अर्थात हे मी एकट्याने केलेलं नाही, अनेकांनी त्याला मदत केली, अनेकांनी स्पर्धेची जबाबदारी घेतली, अनेकांनी आर्थिक भार उचलला आणि सभासदांनी, कारण त्याला मी कमिटीत नव्हतो, हातात 0 रुपये होते. मग मी बजेट काढलं. आधी काही ठराविक लोकांना विचारलं की बाबा असं आहे, कोणी मदत कराल का. भरपूर लोकांनी मदत केली, जेणेकरून असं सांगायला आलं की आता बास, आपल्याकडे आर्थिक कमी पडत नाही, लोक आपणहून पुढे येतात आणि मदत करतात. आणि तुला खोटं वाटेल की जे पैसे जमा झाले त्यातले पैसे उरले आणि ते सगळ्यांना आम्ही परत केले की आता आपण खूप कमी खर्चात हा दोन्ही गणेशोत्सव केलेले आहे. नाव न सांगता लोकांनी आर्थिक मदत करणे आपल्याकडचं खास वैशिष्ट्य आहे. आता आम्ही मध्ये जरा 1-2 गोष्टी सांगते बरं का, की आपल्याकडे नितीन पारेगावकरांनी फार सुंदर एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत. अतुल देशपांडेंनी 2001 मध्ये येरा गबाळ्याचे काम नव्हे हा निळू फुलेचा वर्ग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दिग्दर्शित